एखाद्या व्यक्तीची सतत आठवण येणं, तिच्याशी तासनतास बोलत राहणं किंवा तिला पाहताच चेहऱ्यावर हसू येणं म्हणजे प्रेम आहे का? जर तुम्हाला असं वाटत असेल तर थांबा. कारण ज्याला आपण प्रेम समजून बसतो ते कदाचित तुमच्या मेंदूने रचलेलं एक आकर्षणाचं जाळं असू शकतं. आपण नातं निभावण्याच्या नादात अशा काही चुका करतो ज्या आपल्या मनाला आणि आयुष्याला आतून पोखरून टाकतात. आज मनाची गुपितेमध्ये आपण प्रेमाचा असा उलगडा करणार आहोत जो कदाचित तुम्हाला कडू वाटेल, पण तो तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवू शकतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात लपलेलं गुपित तुमची प्रेमाकडे बघण्याची दृष्टी कायमची बदलून टाकेल. पहिली चूक, तात्पुरत्या मोहाची गुंगी. पहिली मोठी चूक आपण तिथेच करतो जेव्हा आपण तात्पुरत्या आकर्षणाला खरं प्रेम समजतो. जेव्हा आपण कोणाला पहिल्यांदा पाहतो तेव्हा आपल्या मनात भावनांची एक लाट उसळते. आपल्याला वाटतं की हीच ती व्यक्ती आहे जिची मी वाट पाहत होतो. मानसशास्त्रात याला दिखाव्याचं भ्रम म्हणतात. आपल्या समोरची व्यक्ती दिसायला सुंदर दिसते म्हणून ती मनानेही चांगली असेल असं आपण मानून चालतो. पण लक्षात ठेवा, बाह्य सौंदर्य कालाप्रमाणे कोमजतं, पण स्वभावाचं नातं मात्र मरेपर्यंत साथ देतं. दुसरी चूक, कल्पनेतील जगात जगणे. दुसरी चूक म्हणजे आपण त्या व्यक्तीवर नाही तर आपल्या डोक्यात बनलेल्या एका काल्पनिक प्रतिमेवर प्रेम करतो. आपण सिनेमा किंवा पुस्तकात पाहिल्याप्रमाणे एक स्वप्न रंगवतो. तेव्हा आपल्याला राग येतो, दुःख होतं. जेव्हा ती खरी व्यक्ती आपल्या कल्पनेनुसार वागत नाही तेव्हा आपल्याला राग येतो, दुःख होतं. आपण समोरच्याला आहे तसं स्वीकारण्याऐवजी त्याला आपण मनाप्रमाणे बदलण्याचा हट्ट धरतो. हे प्रेम नाही, तर ही आपली एक हट्टी जिद्द आहे. तिसरी चूक, एकटेपणाची भीती. अनेकदा आपण प्रेमात पडतो कारण आपल्याला एकटेपणाची भीती वाटत असते. मनातल्या रिकाम्या पोकळीला भरून काढण्यासाठी आपण कोणाचाही बोट धरतो. याला दुखऱ्या मनाचा आधार म्हणतात. प्रेम नाही. जर तुम्ही स्वतःच्या सुखासाठी दुसऱ्या व्यक्तीवर पूर्णपणे अवलंबून असाल तर ते प्रेम नसून ती तुमची एक गरज आहे. आणि जेव्हा समोरची व्यक्ती तुमची ही गरज पूर्ण करू शकत नाही तेव्हा तुमचं तथाकथित प्रेम संकटात येतं. चौथी चूक, सुधारवण्याचा प्रयत्न. आपल्याला वाटतं की माझ्या प्रेमामुळे मी समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे बदलून टाकेन. त्याला काही वाईट सवयी आहेत, पण माझ्यामुळे तो सुधरेल. ही आशाच मुळात चुकीची आहे. माणसं सुधारवण्यासाठी नसतात, ती स्वीकारण्यासाठी असतात. जर तुम्ही या आशेवर नात्यात असाल की लग्नानंतर किंवा भविष्यात ती व्यक्ती बदलेल, तर तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःचं आयुष्य अवघड करत आहात. माणसाचा मूळ स्वभाव सहजासहजी बदलत नाही. पाचवी चूक, धोक्याच्या खुणांकडे दुर्लक्ष. सुरुवातीच्या काळात आपल्याला काही धोक्याचे संकेत मिळत असतात, पण आपण प्रेमात इतके आंधळे असतो की त्याकडे दुर्लक्ष करतो. समोरची व्यक्ती तुमचा अपमान करत असेल, तुमच्या धैर्याची थट्टा उडवत असेल किंवा सतत नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असेल तर हे एक विषारी नातं आहे. आपण प्रेमात एवढं तर चालतंच असं म्हणून स्वतःची समजूत काढतो, पण हे दुर्लक्ष पुढे जाऊन मानसिक छळाचं रूप घेतं. मित्रांनो, नात्यातील या गुंतागुंतीच्या गोष्टी समजून घेणं तुमच्या मनशांतीसाठी खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर हा संवाद महत्त्वाचा वाटत असेल तर आपल्या मनाच्या गुपिते परिवाराचा भाग नक्की बना. खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावरती क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या सखोल विषयावर आपण एकत्र चर्चा करू. सहावी चूक, स्वाभिमानाचा बळी. नात्यात सर्वात मोठी चूक तिथे होते जिथे आपण प्रेमाच्या नावाखाली आपला स्वाभिमान गहाण ठेवतो. आपल्याला वाटतं की मी जेवढा जास्त त्याग करेन तेवढं माझं प्रेम सिद्ध होईल. आपण आपली स्वप्न, आपले मित्र आणि आपली स्वतःची ओळख पुसून टाकतो. लक्षात ठेवा, जे नातं तुम्हाला स्वतःची किंमत विसरायला लावतं ते नातं तुम्हाला कधीच सुख देऊ शकत नाही. खरं प्रेम तुम्हाला उंचावर घेऊन जातं,
तुम्हाला दाबत नाही. 7वी चूक संवाद किंवा गृहीतकते. लोक तिथे चुकतात जिथे त्यांना वाटतं की माझ्या मनातलं समोरच्याला न सांगता कळलं पाहिजे. संवाद हा कोणत्याही नात्याचा कणा असतो. आपण मनात अपेक्षा ठेवतो आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत की चिडचिड करतो. जोपर्यंत तुम्ही तुमच्या भावनांना शब्दात मांडत नाही तोपर्यंत नात्यात वैचारिक मेळ बसत नाही. जिथे संवाद थांबतो तिथे अंतर वाढायला सुरुवात होते. 8वी चूक नात्यात केलेली घाई. आजच्या काळात आपल्याला सगळं झटपट हवं असतं. 2 दिवसाच्या भेटीत आयुष्यभराची स्वप्न पाहणं ही घाई नडते. प्रेम ही एक हळूवार फुलणारी प्रक्रिया आहे. जोपर्यंत तुम्ही कठीण काळ एकत्र अनुभवत नाही तोपर्यंत तुम्हाला समोरच्याचा खरा स्वभाव कळत नाही. घाईत घेतलेले निर्णय नेहमीच वेदनादायी ठरतात. प्रेमाला वेळ द्या, त्याला आपोआप सिद्ध होऊ द्या. शेवटी खरं प्रेम नेमकं काय असतं? खरं प्रेम म्हणजे मनाची शांती. जिथे तुम्हाला भीती वाटत नाही, जिथे तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपड करावी लागत नाही आणि जिथे तुमचा आदर केला जातो, तिथेच प्रेम असतं. प्रेम म्हणजे 2 स्वतंत्र व्यक्तीची एकमेकांच्या प्रगतीसाठी दिलेली साथ. स्वतःवर प्रेम करायला शिका, कारण जो स्वतःचा आदर करतो त्याला जग आदर देतं. आजचा हा मनाचा प्रवास तुम्हाला कसा वाटला? तुमच्या आयुष्यात यापैकी एखादी चूक तुम्ही केली आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. मी आहे तुमचा मित्र, मनाची गुपिते उलगडण्यासाठी. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सखोल विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.